शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 8 जणांचा समावेश। 7 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी। शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, तर यादीत नाशिक, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जागांवरील उमेदवारांचा समावेश नाही। अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदे गटात प्रवेश। लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती। लोकसभा जागा वाटपावरून शिंदे गटातील अनेक नेते भाजपवर नाराज। निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण। अनेक नेत्यांची भावना, तर कोणतेही मतभेद नाहीत, भाजपचं स्पष्टीकरण। ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही। मात्र बालेकिल्ला असल्यानं ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका। वेळ पडली तर नवनीत राणांविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार। शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची आक्रमक भूमिका। अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज भरला। काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद। जात प्रमाणपत्र अवैध ठरवत अर्ज बाद। बर्वेंचे पती श्याम बर्वे आता रामटेकमधून उमेदवार होण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम। 31 मार्चला मविया नेत्यांची दिल्लीत बैठक। तिढा कायम असूनही निवडणुकीच्या तयारीवर चर्चा। काँग्रेस नेते नाराज। संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला। प्रकाश आंबेडकर यांचा राऊतांवर गंभीर आरोप। अकोल्यात विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट। आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट। लक्षद्वीप लोकसभेत अजितदादांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही। चिन्हासाठी अर्ज देण्यास 1 दिवस उशीर झाल्यानं दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार। दोन 2017 मधील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयची प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट। नागरी विमान वाहतूक मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता, तर जनता हुशार आहे, योग्य निर्णय घेईल, जयंत पाटलांचा निशाणा। अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत 4 दिवसांची वाढ। तर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।